नमस्कार मंडळी, राजश्री मराठीमध्ये मी अतिशा लाड तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक दमदार सिनेमा आपल्या भेटीला येतो आहे. प्रत्येकाचंच काही ना काही मिशन असतं. तसाच हा एक मिशन अयोध्या नावाचा सिनेमा आपल्या भेटीला येतो आहे. गेल्या वर्षी म्हणजे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी गोष्ट घडली, ती म्हणजेच राम मंदिराचं उद्घाटन झालं आणि त्यावरच हा सिनेमा बेतला आहे. पण खरं त्यामागची गोष्ट काय आहे हे आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. मिशन अयोध्याची टीम माझ्यासोबत आहे. तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. कसे आहात? थँक्यू. नमस्कार. खरं तर मला कळलं की बरीच मोठी टीम आहे आणि म्युझिक लॉन्चला आपण पाहिलं की स्टेज कमी पडत होता, एवढी मोठी टीम आहे. पण आता फक्त तुम्ही तिघंच आहात. समीर सर, खरं तर तुमचं कौतुक आणि थँक्यू सो मच, कारण का असा विषय तुम्ही आमच्यासमोर आणताय आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. असा एक सिनेमा घेऊन तुम्ही स्टार्ट करता हे वर्ष. दिग्दर्शक म्हणून किती जबाबदारी वाटते जेव्हा लार्जर दॅन लाईफ आपण सिनेमा जेव्हा मांडतो त्यावेळेला? प्रथमतः सर्व रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. जय श्रीराम. जसं तुम्ही इथे वर्णन केलं की मिशन अयोध्या हा नवीन वर्षात सिनेमा येतो आहे, की जसं मागच्या वर्षी याच वेळेला पूर्ण देशभर धामधूम चालू होती. श्रीरामाची गाणी, कार्यक्रम सगळीकडे चालू होते आणि एक राममय वातावरण झालं होतं ना. त्याचंच एक कुठेतरी काय म्हणतात, हँगओव्हर म्हणा, हे होतं आणि त्यातूनच हे सगळं सुरू झालं की राम मंदिर झालं, आता पुढे काय व्हायला पाहिजे. तर या विचारातून सगळं सुरू झालं आणि त्याला एका मिशनचं स्वरूप आलं आणि मिशन अयोध्या हा चित्रपट सुरू झाला आणि तो पूर्ण झाला. आता तो आपल्या प्रेक्षकांच्या प्रदर्शनासाठी सज्ज आहे. हे सगळं होत असताना की मिशन अयोध्या हे जेव्हा टायटल ठरलं त्यावेळेला आपसुकच अयोध्यामध्ये जाऊन चित्रित करणं हा एक विषय होता. त्यामुळे आपोआपच जसं लार्जर दॅन लाईफ हे रूप त्याला येत गेलं आणि अयोध्येमध्ये जाऊन आपण जर शूट नाही करू शकत तर ते टायटलशी आपण काय म्हणतात त्याला न्याय नाही देत आहोत, ही एक भावना होती. आणि त्यामुळे आपोआप म्हणजे आधी ठरलं नव्हतं असं काही एवढं ग्रँजर बनेल, पण जसं तुम्ही जर सिनेमाचे पोस्टर्स पाहिले असतील तर त्यातूनच एक क्लिअर होतं की हा सिनेमा मोठा सिनेमा आहे आणि फायनली ते पुढे आलं आहे. खरं. पण आपल्या मनातनं एक चळवळ लागते नेहमीच, तोपर्यंत ती गोष्ट पूर्ण होत नाही, जोपर्यंत आपण मनातून त्या गोष्टीचा विचार नाही करत. हा विचार कधी सुरू झाला होता की अशी ही गोष्ट आपण मांडायची प्रेक्षकांसमोर, आणि ह्याचं खरं तर बॅक ऑफ द कॅमेरा हे काम कधी सुरू झालं होतं? बरोबर याच वेळेला संभाजीनगरमध्ये होतो मी. 1 वर्ष पूर्ण होईल आणि यावेळेला मी तिथे बसून लिहत होतो. तर हां म्हणजे एका वर्षात हे सगळं कंप्लीट होईल, कारण आमचा उद्देश तोच होता की 23 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होणार आहे राम मंदिराला. तर त्या निमित्ताने हा सिनेमा लोकांच्या भेटीस यावा, कारण याचं सगळं गोष्ट आणि सगळ्या गोष्टी या 23 जानेवारीशी रिलेटेड आहेत. त्यामुळे ते पटापट सुरू झालं. एवढं होतं की विचारांची बैठक पक्की होती, त्यामुळे स्क्रिप्ट वगैरे पटापट सुरू झालं. क्या बात आहे. सतीश सर, मला आठवतं की जेव्हा ती गोष्ट घडली होती बाबरी मस्जिदची वेळेला, तेव्हा माझे वडील ना RSSमध्ये होते आणि ते तिथे गेले होते अयोध्येत. तर त्यावेळेलाच हे सगळं झालं होतं. तुम्ही तो काळ जवळून पाहिला असेल, तो पिरियड होता, त्याबद्दल काय सांगाल? आणि कट्टू आता मिशन अयोध्या करताना काय एक फिलिंग होती? तर त्या बाबरी मशीदबद्दल मी काही फार बोलणार नाही, कारण मला फक्त जेवढं पेपरमध्ये वाचत होतो किंवा अगदी खरं सांगायचं तर माझा एक मित्र आहे विकास डबी, त्याची आई ती कारसेवक होती तिथे. आता ती 96 वर्षाची आहे. ती तिथे गेली होती. तिच्याकडनं जे काही वर्णन जे ऐकलेलं आहे तेवढं फार मला काही त्यातलं माहिती नाही आहे. पण त्यावेळेचं जे होतं आणि आत्ताचं मिशन अयोध्या हे आमचं प्रोडक्शन आहे ते, त्या संदर्भातलं जर बोलायचं झालं तर की बाबरी मशीद आणि आत्ताचं हे खूप थोडंसं काय म्हणतात त्याला की त्याला धरूनच आहे. थोडंसं मला असं वाटतं की बाबरी मशीद जी पाडली गेली त्यांनी जो गोंधळ झाला किंवा त्यांनी जे काय म्हणतात त्याला की दंगली आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, तर त्यालाच मला असं वाटतं की अनुसरून हा सिनेमा आहे. पण एक्झॅक्टली तो त्याला धरून नाही आहे वेगळं, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की ते थोडंसं आहे त्याच्यात, एक किंचित एक पॉईंट आहे त्याच्यात. आणि आता हा मिशन अयोध्या
जो चित्रपट आहे तो मला असं वाटते आत्ता सांगण्यात काय अर्थ नाही. खरंय. तो प्रेक्षकांनी बघणं खूप गरजेचं आहे. पण मला असं वाटतं की नक्की आवडेल, तो नक्की आवडेल. आणि इतका तुम्ही मगाशी म्हणालात की तो खूप मोठ्या प्रमाणावर झालेला चित्रपट आहे. मराठीत हे असं डेअरिंग करणं जरा कठीण आहे. जे आमचे निर्माते आहेत त्यांनी किंवा समीरनी केलेलं आहे किंवा सगळ्या कलाकारांनी केलं, ज्या पद्धतीने पाहताना असं वाटतं की अरे बापरे हे खरं नाही आहे, हे असं होऊ शकत नाही, पण यांनी ते पॉसिबल केलेलं आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते एक तर निर्माते त्या सगळ्या गोष्टीला तयार झाले आणि समीरची जी मेहनत आहे, मी प्रत्येक वेळेला मी एकदम इंटरव्ह्यूला तेच म्हटलेलं की त्यांनी ज्या पद्धतीने कलाकारांकडून हे सगळं मिशन आहे ज्या काढून घेतलेले आहे, वा ग्रेट आहे, ग्रेट. म्हणजे मी तर आधी ज्यावेळेला याने मला स्टोरी सांगितली, ज्यावेळेला घरी येऊन, त्यावेळेला असं वाटलं की अरे बापरे, हा काय कसं करणार आहे एवढं, हे कसं पेलवणार ह्याला. खरंच मिशन होत आहे. हो, खरंच मिशन कसं पेलवणं. पण नाही, याने ते पेलवलं. आणि म्हणजे नुसतं पेलवलं नाही, चांगल्या पद्धतीने पेलवलं आहे ते. आणि ते खूप मला असं वाटतं की लोकांना खूप आवडणार आहे, प्रेक्षकांना आवडणार आहे. सगळे कलाकार, आता हिनी आम्ही एकत्र काम केलेलं आहे, पण हा सिनेमा पाहताना त्यांनी अप्रतिम परफॉर्मन्स दिलेला आहे, खूप छान रोल केलेला आहे ते. बाकी सगळ्या लहान मुलांनी वगैरे बापरे काय बोलणंच नको. म्हणजे मी त्याच्यात रोल केलेला आहे तो. पण मला असं वाटलं की बाकीचे सगळे कलाकार आणि सगळं जे आहे ते असं वाटलं की आपणच कमी पडतो सगळ्या. नाही, खरं सांगतो, इतकं छान केलेलं आहे, इतकं खूप, म्हणजे मी भारावून गेलो. आणि ग्रेट. जेव्हा सतीश सरच असं बोलतात तिथे म्हणजे कास्टिंगमध्ये आपण बेस्ट दिलेलं आहे आपलं. म्हणजे नेहमीच आपण बघतो की जे कलाकार नेहमी दिसतात तेच आपल्याला प्रत्येक सिनेमात आपण बघतो, जे आपल्याला माहिती आहे त्यांचा अभिनय कसा आहे. ह्या सिनेमात ओळखीचे चेहरे आहेतच, पण आणखी काही चेहरे ॲड ऑन झालेत. आणि म्युझिक लॉन्चला मला एक प्रकर्षाने जाणवलं की लहान मुलं होती ना, त्यांच्यामध्ये जे संचारलं होतं, जे स्टेजवर परफॉर्म होत होतं गाणं, आणि ते नाचतायत गातायत, त्यांच्या डोळ्यात ते भक्ती आणि ते प्रेम दिसत होतं. तुम्हाला म्हणजे त्या मुलांसोबतचं एक नातं कसं झालं, कारण का आम्ही ट्रेलरमध्येही बघितलं त्यांचा रोल खूप मोठा आहे त्याच्यामधला. सर, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, मुलांना घेऊन असा सिनेमा करणं किंवा त्यांचा एक काय रोल असणार आहे? सर्वात पहिलं म्हणजे हा सिनेमा हा लहान मुलांचा नाही आहे, तो लहान मुलं आहेत त्या सिनेमामध्ये आणि त्यांचा एक पार्ट आहे जो फार महत्त्वाचा आहे. त्यांच्याशिवाय तो चित्रपट कंप्लीट नाही होऊ शकत. सगळ्याच वयोगटात. आणि दुसरं असं आहे की जसं सर आहेत, तेजस्वी आहे, आमचे देशमुख सर आहेत आणि विचारे सर आहेत. तर ह्या सगळ्यांबरोबर काम करताना ना, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न माझ्यासमोर होता शूट करताना की 20 मुलं आहेत वेगवेगळ्या वयोगटातली, त्यांच्याबरोबर कसं डील करायचं. कारण एकतर सिनेमामध्ये जर लहान मुलं असतील तर मला म्हणजे असिस्टंटपासून ते डिरेक्टरपर्यंत मला माहिती आहे की फार वेळ जातो आणि ते फार चॅलेंजिंग असतं. आणि एस्पेशली ज्या वेळेला त्यांच्याकडून एक वेगळं काम काढून घ्यायचं असतं त्यावेळेला. पण मी एकतर सगळ्यांसमोर आधी पण इंटरव्ह्यूमध्ये बोललो आहे की या प्रोजेक्टवरनं रामाची कृपा आहे, त्यामुळे त्याने ते सगळं सावरून घेतलं. कारण फारच विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही शूट केलं आहे. आणि हॅट्स ऑफ आहे सगळ्या कलाकारांना, त्या लहान मुलांना, की ज्या आम्ही लोकेशनला शूट केलेलं आहे त्यात म्हणजे ती लहान मुलं घ्या किंवा माझे बाकीचे कलाकार घ्या, हे काय म्हणतात ना, ते स्टार नाही आहेत, पण ते नसल्यामुळे हे मिशन अयोध्या घडू शकलं. अदरवाईज त्या तेवढ्या दिवसांमध्ये शूट कंप्लीटच झालं नसतं. आणि प्रत्येक गोष्टीसाठी मग मलाच त्रास असता तो ना. म्हणजे ते तसे नव्हते म्हणून त्या पद्धतीचं काम झालं, ते प्रोफेशनल नव्हते म्हणून त्या पद्धतीचं काम झालं. टीम रॉ होती त्यामुळे मजा आली काम करायला आणि तो रॉनेस पडद्यावर दिसतो. खरं. आणि ट्रेलरमध्येही थोडी झलक आहे, पण खरं उत्सुकता वाढली की नेमकं काय स्टोरी दाखवायचा प्रयत्न तुम्ही करताय. त्याच्याशी तुम्हाला विचारायला आवडेल की तर सर म्हणाले तितकं कौतुक केलं आहे, पण इतक्या आपल्या करिअरमध्ये ना आपण वेगवेगळ्या भूमिका केल्या असतात, पण असा एक सिनेमा येतो ज्यात आपल्याला काही करायची गरज लागत नाही, ते
अपसुक येतं. मला असं वाटतं हा तो सिनेमा आहे. सेम, बरोबर, एक्झॅक्टली ट्रू. म्हणजे सरांनी स्टोरी सांगितली ना, तर सरांना पहिल्यांदा भेटले तेव्हा सरांनी स्टोरी सांगितली की असं असं आहे. एक माझं कॅरेक्टर एक शिक्षिकेचं आहे, जी सगळ्या मुलांना खूप सांभाळून घेणारी एक असते ना अशी, की असते, सगळ्यांना हां शेअर करायचं असतं. टीचर हे झालं, मॅडम ते झालं, प्रत्येकाला शाळेतली अशी एक टीचर आठवतच असणार. लाडकी असते, हां, ती कधी ओरडत नाही, सगळं असं. तर तसं तुझं हे कॅरेक्टर आहे आणि सर म्हणे तू तशीच आहेस, मग हे तू बरोबर करशील. आणि मलाही वाटलं की हां, म्हणजे हे मला 2 मुलं आहेत, तर मला असं वाटलं की मी नीट सांभाळू शकते सगळ्यांना. तर ते 1 डे पासून असं होतं की हे हे माझंच कॅरेक्टर आहे, हे मीच करणार. स्टेजवरही बघितलं मी, या स्टेजवर शिक्षिका दिसली तिकडे. नाही, आणि मुलंही इतकी छान गोड. तर ही असं हे कॅरेक्टर आहे. तर पहिल्यापासून आणि सरांचं जेव्हा स्टोरी सांगितली ना की अशी अशी आहे, तर पहिल्यांदा त्यांनी मला आधी रामाचा पूर्ण इतिहास सांगितला की राम का, रामराज्य का, राम कसा होता, रामाने काय स्ट्रगल केला आणि आता काय आहे, हे मंदिर झाल्यानंतर काय. तर मलाही खूप सारे असे प्रश्न पडायला लागले, बापरे हे तर बरोबर आहे, म्हणजे असं कधी विचार नाही केला. आणि एक्झॅक्ट त्यांनी तसंच मांडलं आहे त्या सिनेमामध्ये की रामराज्य आलं आहे पाहिजे, काय पण पुढे काय, कसं काय. पण तर ओव्हरऑल असं हा सिनेमा करताना म्हणजे खूप मजा आली. आणि सर म्हणतात असं खूप क्लायमेट आम्हाला साथ देत नव्हतं, पण तरी आम्ही ते मुलांमध्ये एवढी एनर्जी होती ना, त्यांना बघून आम्ही असं नाही बसू शकत की खूप गरम होत आहे, पाणी पाहिजे, म्हणजे असं खूप मे महिन्यातलं शूट आहे. आम्ही अयोध्यात मे महिन्यामध्ये गेलो होतो. तर ना ते सगळं डेंजर, म्हणजे मी म्हणायची ती मुंबईची गरमी खूप आहे, ती वेगळ्याच लेवलची होती. पण त्यातही आम्ही शूट कम्प्लीट केलं म्हणजे केलंच. काही कधीच अडचणी नाही आल्या. रामाचा खरंच आमच्यावरती आशीर्वाद होता. येस. आणि खरंच म्हणजे म्युझिक लॉन्च सोहळ्यामध्ये जो बँड आला होता, साधो बँड, त्यांनी सुद्धा इतकं ते भजन आणि इतकं पूर्ण माहोल सेट केला होता ना, म्हणजे मला असं वाटतं की ते तिथे पोहोचला ऑलमोस्ट सिनेमा, की काय आम्हाला कळणार आहे, म्हणजे ती एक फिलिंग लागते ना की आपण कनेक्ट होतो या गोष्टीशी. तर सर तुम्हाला विचारलं आवडेल की बरेच म्हणजे आपण लिबर्टी घेतो जेव्हा आपण लिहित असतो स्टोरी, कुठेतरी भावना दुखवू नयेत असा आपण प्रत्येक वेळी विचार करावाच लागतो. तुमच्या साईडनी लेखनामध्ये काय तुम्ही आवर्जून लक्ष दिलेत या बाबतीत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या वेळेला आपण एक माणूस म्हणून प्रत्येक गोष्टीचा विचार करतो, त्यावेळेला आपोआप गोष्टी येतात आतून ना. जिकडे तुम्ही जात, धर्म, वंश याच्या पलीकडे जाऊन एखाद्या थॉटचा विचार करतात, त्यावेळेला म्हणजे ती जर सेन्सिबिलिटी एका कलाकारामधली जर जिवंत असेल, तर मग बाकीच्या गोष्टींची गरज लागत नाही. मग ते शब्द आपोआप येतात, त्या लाईन्स आपोआप येतात. एकच होतं की रामाबद्दल ही प्रत्येक भारतीयाला आस्था आहे ना. रामासाठी कुठल्या जातीचा किंवा धर्माचा असं स्पेसिफिकली असं एक हे नसायला पाहिजे, कारण तो फक्त एक देव, आपल्यासाठी देव आहे, पण तो या मातीचा इतिहास आहे. तर त्या इतिहासाकडे आपण कशा पद्धतीने बघायला पाहिजे, हा एक थॉट होता. म्हणजे हा प्रश्न जो आहे सिनेमामध्ये की पुढच्या पिढ्यांना आपण कोणता राम शिकवणार आहोत, रावणावर विजय मिळवणारा राम की ज्याने आदर्श रामराज्याची निर्मिती केली तो राम, राजा राम ना. तर ह्या प्रश्नाने मला फार अस्वस्थ केलं होतं. आणि जसं सिनेमामध्ये पण आहे की राम ही माझी अस्वस्थता आहे ना, तर तो फार ते खरंच आहे. कारण एकंदरीत जी परिस्थिती आहे बघा, राम हा कोणाच्या द्वेषाचा विषय असू शकत नाही, तिरस्काराचा विषय असू शकत नाही. तो प्रेमाचा, तो एक कमिटमेंटचा, तो एक त्यागाचा, त्याने आयुष्यभर सोसलेलंच आहे, त्याने सहन केलेलं आहे. आणि त्याच्यासारखा आदर्श म्हणजे आपण म्हणतो की बाबा मी रामभक्त आहे, फक्त भक्त बोलून नाही होत ना. तर रामाचे विचार, आदर्श हे आपण कधी ॲडॉप्ट करणार आहोत. म्हणजे साधं आहे ना, एक पत्नीव्रत राम होता, हां, ते तेवढं एक जरी काही घेतलं प्रत्येक रामभक्ताने तरी रामराज्य यायला काही वेळ लागत नाही. तर राम मंदिर झालं, आता पुढे काय असायला पाहिजे, तर हा प्रश्न सतावत होता. माझ्या निर्मात्यांचे मी फार आभार मानतो की त्यांनी एकतर ही संधी दिली, कृष्णा शिंदे, योगिता शिंदे यांना, की त्यांनी ही संधी दिली आणि हा एक मोठा विषय, लार्जर दॅन लाईफ विषय हा पडद्यावर साकारायला मला मदत झाली.
आणि मला खरंच खूप कौतुक वाटतं की तुम्ही असा विषय मांडताय आणि आम्हालाही बघायला खूप मजा येणार आहे. बरंच काही शिकायला मिळणार आहे आणि ती एक असते ना अस्वस्थता की हां हा असा आपण विचार नव्हता केला जो करायला हवा. सतीश सर, तुम्हीसुद्धा स्वामी भक्त आहात. श्री स्वामी समर्थांचा तुम्ही जॉब करत असता आणि माझ्या घरीही तसं वातावरण आहे आणि ते म्हणावं लागत नाही की मी स्पिरिच्युअल आहे किंवा मी देवभक्त आहे, ते आपल्या वागण्यातून दिसतं असं तुम्ही म्हणालात. तुम्हाला केव्हा अशी, म्हणजे मी तर आईवडिलांकडून ऐकले की माझे आईवडील सांगत असतात की स्टेजवर जाताना नामस्मरण कर, तुला छान वाटेल. म्हणजे काही घडत नाही पण आपल्याला जो पॉझिटिव्हिटी आणि ती शांती मिळते ना, कामनेस, तुम्हाला भक्तीमधून काय मिळतं असं जर मी विचारलं तर तुमचं उत्तर काय असेल? भक्तीमधून काय मिळतं? नाही, मला सगळंच मिळतं. म्हणजे मी त्याच्यामुळे श्वास घेऊ शकतो, मी त्याच्यामुळे काम करू शकतो, त्याच्यामुळे मी इथे तिथे पाहू शकतो, इथे तिथे जाऊ शकतो, स्वामींना नमस्कार करू शकतो, आईवडिलांना नमस्कार करू शकतो, अशा कलाकारांबरोबर काम करू शकतो. सगळं हे जे काही आहे त्या आयुष्यातलं सगळं स्वामींमुळेच आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. मी अख्खा स्वामींमुळे आहे. किंवा माझे विचारसुद्धा काही वेळेला राग येणं वगैरे 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 होतो, मूर्खपणा होतो माझ्याकडून, नाही आयुष्यातला भाग नाही आहे थोडाफार, आपण मग लगेच ट्रॅकवर येतो. हां, पण ह्या काय म्हणतात ते, मी जे काही करतो त्याच्यामागे स्वामी समर्थ आहेत. आणि मागेही मी म्हटलं तसं की स्वामी समर्थ हेच माझे राम आहेत आणि तेच सगळं करून घेत आहेत असं माझं मत आहे. तर त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, कारण मी त्यांच्याशिवाय जगूच शकणार नाही. म्हणजे हा सुद्धा जगू शकणार नाही, ही सुद्धा जगू शकणार नाही. आम्ही सगळे स्वामी भक्तच आहोत, म्हणजेच राम भक्त आहोत. तर त्याच्यामुळे जे काय आहे ते आमचं सगळं स्वामींमुळेच आहे. ते असे कधी असं जाणवलं की नामस्मरणातली ताकद जी दिसते आपल्याला की कामामध्ये, किंवा असं काही प्रचिती आली आहे तुला की ते तू शेअर करू शकतेस? किंवा असं खूपदा होतं की म्हणजे मी घरी बघते, आता मी काम करायला सुरुवात केली 7-8 वर्षांनी, तर ना असं मध्ये असं ना थोडं मन अस्थिर होतं किंवा भीती वाटायला लागते की बापरे, घरी व्यवस्थित चाललं आहे ना, मॅनेज होतं आहे ना, आणि मी नीट काम करते ना, मग सरांना सारखं नीट करते ना, मी बरोबर होतं आहे ना. पण तेव्हा ना मन खूप असं अस्वस्थ होऊन जातं, म्हणजे असं खूप भीती वाटायला लागते. तेव्हा मी थोडं असं नामस्मरण केलं ना स्वामी समर्थांचं किंवा असं देवाचं, की ते शांत होतं. पण त्यासाठी मला त्याची मला खूप हेल्प होते, कारण मी इथे बसून सगळं मॅनेज नाही करू शकत. पण ते एक असतं ना विचार डोक्यात सतत, कारण आता जस्ट मी बाहेर पडले तर ते मला अजून थोडं जमायला अवघड जातं कधी कधी. तर झालं आहे तसं की मी अशी घाबरले किंवा मला नाही जमत आहे असं वाटलं की मी थोडं नामस्मरण करते आणि मग सुरुवात करते. एक इकडे आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो, कारण काय सरांबरोबर मी श्री पार्टनर केलं होतं आणि 2004 पासूनचे आमचे संबंध आहेत. त्यामुळे सरांबद्दल मला माहीत होती, कल्पना होती, सरांबरोबर काम करण्याची एक सवय होती. पण तेजस्वीबरोबर मी पहिल्यांदा काम करत होतो. याच्या आधी तेजस्वीने ज्या भूमिका केलेल्या आहेत त्या मला माहीत होत्या. आणि त्यानंतर या सिनेमामधलं जे कॅरेक्टर आहे ते पाहत, म्हणजे याच्या आधी तिने ग्लॅमरस भूमिका केलेल्या आहेत, पण याच्यातलं कॅरेक्टर फारच साधं आहे. ते पण संभाजीनगरचं, तिकडची शिक्षिका, हे सगळं होतं. त्यामुळे आणि त्यात ती एका गॅपनंतर पुन्हा कमबॅक करते. तर जसं तिच्यावर तिची जबाबदारी होती तसं माझ्यावर पण होती, की अरे आपण एका आर्टिस्टला तो कमबॅक करतो आहे आणि आपण त्याला ऑफर केलेलं आहे की या कॅरेक्टरसाठी, तर ते सक्सेसफुल झालं पाहिजे. म्हणजे ॲटलिस्ट ॲज अ डिरेक्टर म्हणून माझी ती नेहमी धडपड असते की माझा ॲक्टर सॅटिस्फाईड पाहिजे माझ्या कामाशी आणि स्वतःच्या कामाशी. अरे मी तर सर उलट म्हणते, मला जिने ऑफर केला मला वाटतं हे घेतील का मला, कारण मी 7-8 वर्षांनी. प्रत्येकाला सेल्फ डाऊट होतो, पण जेव्हा असे सपोर्टर्स आपल्यासोबत असतात ना तेव्हा ते नाही. मी नेहमी म्हणते की सर थँक्यू सो मच की हे कॅरेक्टर मला दिलं तुम्ही आणि मला हे करायला मिळालं. आणि आता ऐकते ना सरांकडनं तर मला असं वाटतं की वा, म्हणजे मी खूप नाही खरंच. कारण मी पहिल्यांदा मला सुरुवातीला थोडंसं हे होतं की एक असं ना, आपण पहिल्यांदा काम करतो तर थोडंसं आपलं वेवलेंथ मॅच होणं, एका प्लॅटफॉर्मवर येऊन आपण काम करणं, ते थोडंसं समजत नव्हतं मला. पण नंतर हळूहळू समजायला लागलं की हिला कॅरेक्टर सापडलेलं आहे. आणि कदाचित तिच्या पण मनात नसेल, तिला मी फक्त एवढं बोललं की तू आहेस तशीच काम कर. आणि ते घडलं आणि त्यामुळे ते एवढं नॅचरल झालेलं आहे की म्हणजे तिचं कमबॅक परत 7-8 वर्षानंतरचं, त्याला आपण म्हणतो ना 2.0
हां 2.0 2.0 तो तेजस्वीचा 2.0 आहे आणि हा एक वेगळ्या लेवलचा आहे ना. म्हणजे एक ॲक्ट्रेस म्हणून तिचं जे पोटेन्शियल आहे ते इंडस्ट्री समोर बाहेर येणार आहे. खरं. आणि म्हणजे कलाकार असणं हेच आहे ना, की आपण जे मुळात आहोत ते दाखवायला मिळतं आणि जे नाही आहोत तेही पडद्यावर दाखवायला मिळतं. एक्झॅक्टली. तर सर म्युझिक लॉन्चला मोनोलॉग सादर झाला स्टेजवर. त्या मला असं वाटतं त्या 5 मिनिटाच्या मोनोलॉगनीही सगळ्यांमध्ये एक संचारलं. पण असे सिनेमातही बरेच इन्सिडेंट आहेत ना. तर सिनेमा हा पॉवर पॅक्ट आहे. म्हणजे खरं सांगतो ती एक झलक होती, ते 2 कॅरेक्टर तिकडे इंट्रोड्यूस करणे. सरांबद्दल त्यांच्या अभिनयाबद्दल आपण बोलायला फार लहान आहोत ना. त्यांची जी भूमिका आहे ती एवढी अप टू द मार्क आहे की ज्याला म्हणतात ना की म्हणजे मला हा प्रश्न होता की सर ही भूमिका करतील की नाही ना. कारण स्पेस जी आहे त्या कॅरेक्टरची ती तेवढी मोठी नाही थ्रू आउट, पण ती एवढी महत्त्वाची आहे की तिकडे सरच पाहिजे होते. म्हणजे मी म्हटलं की सर तुम्हीच करायला पाहिजे ते. कारण काय असं त्या स्पेसला ज्या वेळेला एक मोठा ॲक्टर तिकडे न्याय देतो ना, तर ती स्पेस मॅटर करत नाही, तो ती स्पेस अख्खी व्यापून टाकतो. आणि हे घडलेलं आहे एकदम पूर्ण. त्यामुळे सरांचं पण आभार आहेत. प्लस जे 2 कॅरेक्टर त्या दिवशी इंट्रोड्यूस झाले ते फक्त ती झलक होती. थ्रूआउट सिनेमा ते असंच बोलतात आणि असंच वागत आहेत. तर त्याचे जे डायनॅमिक्स आहेत ते स्क्रीनवरच बघायला मिळणार. आणि ते म्हणूनच म्हणजे आता जनरली म्युझिक लॉन्चमध्ये असं कोणी करत नाही ना, तो एक साधा सिंपल सोहळा असतो. पण आपला प्रश्न होता की याच्यातनं आपल्याला जे करायचं आहे, ज्या गोष्टीबद्दल ते जाणं गरजेचं आहे. गाण्यांबरोबर तर जातच आहे, पण जो थॉट आहे सिनेमा मागचा. ज्या वेळेला आम्हाला विचारलं जातं की अरे तुमच्याकडे स्टार नाही तर आम्ही म्हणतो की आमचा जो थॉट आहे ना तोच स्टार आहे. हां, सिनेमा हाच स्टार आहे. कारण काय की कधी कधी असं होतं की स्टार आहे सिनेमामध्ये आणि त्याच्यात कॉन्टेंटच नाही, तरी सिनेमे फेल होतात ना. पण ह्याच्यामध्ये पॉवरफुल कॉन्टेंट आहे आणि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय राम मंदिर आणि त्याची नेक्स्ट लेवल मिशन अयोध्या आहे. आणि त्या सोहळ्यामध्ये एक बाळ रडत होतं, पण जेव्हा मोनोलॉग सुरू झाला तेव्हा तेही शांत झालेलं. असे सेटवरही घडलेत का? म्हणजे सीन चालू आहे, खूप इम्पॅक्टफुल सीन आहे आणि सगळे शांत कट झाल्यावर, पण असे काही इन्सिडेंट्स आहेत का? मी सांगतो, प्रत्येकाने सांग. म्हणजे इथे मला काही म्हणजे या फिल्मच्या मेकिंगमध्ये म्हणजे माझी 5वा सिनेमा असेल जो रिलीजला आहे. या सिनेमाच्या वेळेला काही बोल्ड डिसिजन घेतलेले आहेत मी. म्हणजे गोष्टी भरपूर आहेत. जेव्हा BTS बाहेर येईल सिनेमाचा त्यावेळेला त्या गोष्टी बाहेर येतील. उद्या शूट आहे आणि मी आज सकाळी 11 वाजता जे मेन कॅरेक्टर आहे देशमुख सरांचं ते मी चेंज केलं. दॅट वॉज द बोल्ड डिसिजन. आणि उद्या शूटिंग तर करायचंच आहे, मग कोणाला उभं करायचं. डिसिजन इतका अप्रतिम आहे की हा माणूस करेक्ट आहे. देशमुखचं फारच सुरेख आहे. यांनी जे डिसिजन घेतलं ते ग्रेट आहे. मलाही असं म्हणजे की हा उद्यापासून करतोय एक नाव वेगळं होतं आणि जेव्हा सेटवर आले अरे हा कोण आहे असं झालं. मला मी चेंज केलं म्हणे मी आता वा मस्त. आणि ते खरंच खूप सुंदर डिसिजन. हे कसं झालं की जेव्हा तुम्ही एक चांगल्या थॉटने जेव्हा तुम्ही काम करायचा प्रयत्न करता त्यावेळेला तुम्हाला म्हणजे विधाता पण देव पण तुमच्यासोबत घडत जाते ते. हां, तर त्या लेवलला जेव्हा बघतो ना त्या ॲक्टरने मला, कारण तो सिनेमात आधी काम करत होता, छोट्या भूमिकेत होता. हां, तर त्याला मी म्हणलं तू करशील काय कॅरेक्टर. तो आधी हडबडला, हे काय. आणि सकाळी त्याचं लुक वगैरे फायनल करतायत 8 वाजता. म्हणजे कॅन यू इमॅजिन काय सेम डे शूट. ओके. हां, आणि मग तो पण अनइझी होता कारण तो वेगळ्या तयारीने आलेला दुबईवरून. आणि आता इकडे हे म्हणजे ते असं ना की एखाद्या नवऱ्या अरे तिचं लग्न मोडते चल तू उभा राहा, ती सिच्युएशन होती. आणि फक्त त्याचं एवढंच होतं, मी त्याला बोललो विश्वास ठेव माझ्यावर आणि तू तुझ्या ॲबिलिटीवर विश्वास ठेव, घाबरू नको. म्हटलं मी रेडी आहे, फक्त एवढंच की भाई तू जो डिसिजन घेतो आहे तू त्याला प्रूव्ह करून दे की हा करेक्ट आहे. कारण इज्जत आहे लागलेली आहे. आणि खरं सांगतो रामाचा आशीर्वाद आहे, स्वामींचा आशीर्वाद आहे. त्याचं एक स्पीच आहे, त्याचं एक सिनेमामध्ये एक स्पीच आहे, ते बाहेर येईल आणि तेच ऑडिशनला होतं त्याला.
ओके, तेच ऑडिशनला होतं मोठं. हे ऑडिशन पण त्याच सकाळी आदल्या दिवशी आदल्या रात्री दिवशी. त्याने ते दिलं. एक ग्लिम्स मिळाला मला की अरे हा आहे देशमुख सर, आणि फायनल केलं तेवढ्या एक इन्स्टिंक्टवर. ज्या वेळेला सिनेमातलं एक मोठं स्पीच आहे त्याचं, तो जेव्हा बोलायला लागला आणि त्यावेळेला अक्षरशः म्हणजे ती जी जागा आहे तिकडे फक्त मुलं, तो टेक्निशियन्स एवढंच होतं, आणि रात्रीचं 11ची वेळ होती, शूट करतो होता मी. आणि त्यावेळेला तो जे काय ज्या आवेशात बोलायला लागला, अक्षरशः म्हणजे दिवसभर शूट केलं, मी खूप थकलो होतो. आणि सरांनी तर अचानक सांगितलं की हे तुला बोलायचं आहे, आणि मुलं रडली. हां ॲक्च्युली मुलं रडली. म्हणजे आम्हाला ते म्हणजे सर कट म्हणायला तयार नाहीत, म्हणजे सगळे असे त्यांच्याच स्टोरीमध्ये असे भारावून गेले. मुलं एवढी रडली म्हणजे अजून मला डोळ्यात पाणी येते त्यांना सांभाळेपर्यंत, कारण त्यांना ते इतकं सुंदर झालं ते. म्हणजे सरांचं डिसिजन म्हणजे त्यावेळेला हे झालं की यस आपण जिंकलो या कॅरेक्टरला घेऊन, असं झालं. म्हणजे असे बरेच किस्से आहेत सिनेमामध्ये. पण मला असं वाटतं की सिनेमातले सगळीच कॅरेक्टर ग्रेट आहेत, सगळीच. ते डॉक्टर विचार आहे, ते सुद्धा काय केलं त्या माणसाने. माय गॉड, ज्यावेळेला मी ट्रायल पाहिलं माझ्या डोळ्यातलं पाणीच थांबेना, इतकं ग्रेट आहे ते तर. म्हणजे बिचारे डॉक्टर हॉस्पिटल सांभाळून, म्हणजे त्यांची एक वेगळा स्ट्रगल. ते एक वेगळंच त्या माणसाचं होतं. लोणावळ्याहून इकडे यायचा दररोज 5 वाजता राऊंड करून यायचे ते, आणि दिवसभर असं शूट करायचं, परत जायचे, 2-3 वाजता पोचायचे, 2 तास झोपून परत यायचे. वेड्यासारखंच आहे. सगळं असे ना वेगळ्याच लेवलचे काम करत होते. प्रेम केलं सगळ्यांनी ह्या सिनेमावर किंवा या कथानकावर किंवा समीरवर. त्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. आणि सगळ्यात ते 2 कॅरेक्टर त्या दिवशी इंट्रोड्यूस झाले, तर एक देशमुख सर आणि एक ते सर. तर त्याची गंमत अशी आहे, ते एवढं रिस्की कॅरेक्टर होतं की सिनेमामध्ये आता जेव्हा ट्रेलर येईल त्यावेळेला बाहेर पडेल की बर्निंग सीन आहे एक सिनेमामध्ये, आणि तो त्याने स्वतः केलेला आहे. म्हणजे सिनेमाचं ॲक्शन्स आहे ते मोझेस फर्नांडिस, कौशल मोझेस यांचे पार्टनर, त्यांनी केलेलं आहे. म्हणजे त्यांचं कमेंट आहे की माझ्या लाईफमधलं पहिलं बर्निंग ॲक्शन आहे की जी स्वतः ॲक्टरने केलेली आहे. हां, म्हणजे ते म्हणजे ही कमेंट मोठी होती, आणि ते एवढं रिस्की होतं, एवढं म्हणजे आम्ही तर असं होतं की इथे हात ठेवून होतो की काय थोडं जरी 19-20 झालं असतं ना, जीवावर बेतलं असतं. आणि त्या ॲक्टरने म्हणजे ते म्हणतात ना की रामच संचारला होता, तर ते करून झालं. म्हणजे असे बरेच इन्सिडेंट आहेत. इवन आम्ही अयोध्येत शूट केलं सकाळी, कॅन यू बिलीव्ह, 7:45 वाजता सकाळी तिकडे 44 टेम्परेचर होतं. त्याच्यामध्ये आम्ही त्या रस्त्यांवर शूट करत चाललो आहोत, आणि एक पॉईंट तिकडे एवढी गर्दी, 3 किलोमीटरच्या प्रिमायसेस येतो, आणि त्या 3 किलोमीटरच्या प्रिमायसेसमध्ये 1.5 ते 2 लाख रोल होतात माणसं, प्रत्येक रस्ता भरलेला असतो, आणि त्याच्यात आम्ही शूट करतो. आणि त्यावेळेला ती लहान मुलं सगळी ना, त्यातले काही लोकांना घाम यायला लागला, स्वेट म्हणजे चक्कर वगैरे यायला लागलं. म्हणजे मला पण त्रास झाला त्याचा. आम्ही शूट थांबवलं, पण असं होतं की नाही, शूट तर करायचंच आहे, कारण आपलं मराठी सिनेमा आहे, बजेट कॉन्स्टंट असतं आपलं. पण त्याही परिस्थितीमध्ये शूट केलं आम्ही. म्हणजे जौनपूरमध्ये केलं आम्ही 2 दिवस, 3 दिवस अयोध्येमध्ये केलं. आणि आपला मराठी रसिकसुद्धा नाटकाचा आहे, आणि कलाकारही तिथून आलेत, तर त्यांच्यामध्ये तर रॉनेस बघायची, आणि पडद्यावर जर दिसला तर उत्तमच आहे VFX शिवाय. सो काही असतात VFX, पण कलाकारसुद्धा जेव्हा करायला तयार होतात ना, तर तेही एक प्लस पॉईंट असतो. तर मला असं वाटतं की आपण आता कंटिन्यू केलं तर हळूहळू सगळी स्टोरीज बाहेर निघेल, आणि तो मेन पार्ट आहे ना, तो आपण राखून ठेवूया 24 तारखेसाठी. तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की प्रेक्षकांना अपील करा, कारण का हा इतका मेन विषय आहे ना, जो मिशन अयोध्यामधून आम्हाला दिसणार आहे. तुम्ही अपील केलात तर ते म्हणजे एक आपुलकीने काय सांगाल, अपील नाही म्हणणार मी, आपुलकीने काय सांगाल? तर मी एवढंच आवाहन करीन प्रत्येक रसिक प्रेक्षकांना की एक तर मिशन अयोध्या हा एक फक्त चित्रपट नाही आहे, तर तो एक प्रवास आहे, तो एक राममय प्रवास आहे. रामजन्मभूमी मंदिर ते रामराज्य आणता येईल का, अशा प्रश्नांना पुढे नेणारा हा सिनेमा आहे. काय आहे की सिनेमा क्रांती घडवू शकत नाही, पण एखाद्या कलेमधून एक विचार जरी प्रोड्यूस झाला, तर तो क्लिक झाला तर मोठं काही काही घडू शकतं, याला इतिहास साक्षी आहे. आणि
ज्यांना एंटरटेनमेंट हवा आहे त्यांच्यासाठी एंटरटेनमेंट आहे या सिनेमात. भरपूर एंटरटेनमेंट आहे. 2 चित्रपटातली गाणी आहेत ती अप्रतिम आहेत ना. शिवाय या चित्रपटामध्ये आपल्या मनातले प्रश्न आहेत रामजन्मभूमी मंदिर या गोष्टीला घेऊन, आणि मला पूर्ण विश्वास आहे की त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला यातून मिळेल. आणि या चित्रपटाला आपण भरघोस प्रतिसाद द्यावा, म्हणजेच तुम्ही आमच्या या मिशनमध्ये सहभागी झालात असं आम्हाला वाटेल आणि आमचा हुरूप वाढेल आणि पुढेही आपण निघू रामराज्याच्या वाटेने. जय श्रीराम. जय श्रीराम. आता आमचे दिग्दर्शक यांनी एवढं सांगितलंय तर मी काय फार बोलायची काही गरज नाही. मी फक्त वयपरत्वे दम देणे, यायचं थिएटरमध्ये सिनेमा पाहायला यायचं, इकडे तिकडे पाहतो असं सांगायचं नाही. लक्षात ठेवायचं. अप्रतिम आहे, तुम्हाला खूप आवडेल. खूप सुंदर आहे. सगळे कलाकार ग्रेट आहेत, दिग्दर्शक ग्रेट आहे, सगळं छान आहे. तुम्हाला जे हवं आहे ते यायचं. वा. मी सांगू इच्छिते की प्रत्येकाने थिएटरमध्ये येऊन हा मूव्ही पहा. 24 जानेवारी 2025 रोजी रिलीज होतो आहे आणि खूप छान एक सिनेमा पाहायला मिळेल. खूप दिवसांनी असं तुमच्यासमोर एक सुंदर कलाकृती आम्ही सादर करतो आहे, तर प्लीज या. थँक्यू. अच्छा, एक अजून एक इकडे नमूद करू इच्छितो. काय आहे की कधी कधी असं वाटेल की बाबा हे काय तरी बोजड बोलतायत वगैरे ना, तर तो विषय वेगळा आहे. सिनेमा हा कम्प्लीट एंटरटेनमेंट आहे. आता सध्या असं घडतं की अरे बाबा आपण एवढे पैसे खर्च करून थिएटरला जाऊन हा सिनेमा बघायचा का. तर मी एवढं सांगतो की हा मराठी सिनेमा जो आहे तो पडद्याचा चित्रपट आहे, तर तो थिएटरमध्येच जाऊन पाहायला पाहिजे. जसं आपण हिंदीमधले पुष्पा 2 वगैरे असे बरेच सिनेमे बघतो. का बघतो? कारण ते आपल्याला वाटतं की अरे हा पडद्याचा सिनेमा आहे, तर तिथेच जाऊन बघायला पाहिजे. आणि मी तुम्हाला एक दिग्दर्शक म्हणून एवढं आश्वस्त करू इच्छितो की हा पडद्याचाच सिनेमा आहे. तुम्ही तिकडे जाऊनच तो पाहावा, तरच तुम्हाला त्याचा आनंद लुटता येईल. थँक्यू. खरं. आणि तुम्ही तुमचा पार्ट तर केलेलं आहे. आता पुढे आमची जबाबदारी आहे की मराठी सिनेमाला कोणत्या लेवलपर्यंत ठेवायचं. थँक्यू सो मच सगळ्यांना आणि Thank you. खूप शुभेच्छा 24 तारखेसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. जय जय श्रीराम. श्रीराम.